निर्णय घ्यायचा आहे जेणेकरून हा 11 प्लेयर आहेत बघा या ठिकाणी काउंटिंग करून झालेले आहे। अतिशय चांगला सामना या ठिकाणी आपल्या भेटीस होतोय। चांगला संघ आहे, बलाढ्य संघ आहे। 11 खेळाडू या ठिकाणी उपस्थित आहेत मैदानामध्ये। कुलाबा संघाचा जल्लोष बघा किती चालू आहे। अगदी अलिबाग वरून इथपर्यंत आवाज येतो आम्हाला। इथे मात्र या ठिकाणी मैदानामध्ये घेऊन जातो तमाम सर्व प्रेक्षक वर्गाचं या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत असेल। आजच्या दिवसामध्ये जर आपण बघायला गेलो तर भोजनाची व्यवस्था सुद्धा झालेली आहे। ज्याला कोणा नक्कीच आजचा संकष्टीचा उपवास सुद्धा आहे, तर ज्याला कोणा उपवास नसेल त्यांना या ठिकाणी सगळ्यांनाच या ठिकाणी विनंती असेल, त्याचबरोबर सूचना सुद्धा असेल की जेवणाची व्यवस्था आहे बघा, पण सेल्फ सर्व्हिस आहे, आपण स्वतःला जाऊन घ्यावं लागेल ती। त्यामुळं विनंती असेल बघा, कोण जेवणाचं राहिलं असेल तर प्लीज आपण लगेच जेवून घ्या। आजच्या दिवसाचे अन्नदाते आपण पाहतोय, ज्यांच्या माध्यमातून आजच्या दिवसातील जेवणाची सोय सुद्धा पाहायला मिळते आपल्याला। सन्माननीय संदेशजी पाटील साहेब यांच्या वतीनं आजच्या दिवसाचे अन्नदाते आहेत ते। अन्नदान श्रेष्ठ दान म्हणून मानलं जाते। माणसाच्या मूलभूत गरजांपैकी एक गरज अन्न, आणि त्याचं दान या ठिकाणी नक्कीच अंकुश टकलेसाठी प्राइज लावण्यात आलेले आहे। नाश सेकंडला आपण बघतो प्रयास आहे। सामना सुरुवात पहिला चेंडू गोलंदाज करण मडवी। चेंडू पडल्यानंतर जराही बाउन्स झाला नाही। 22चा इशारा येतोय या ठिकाणी आपण बघतोय। 22च्या स्वरूपात खातं खोललं जातोय। लीगल डिलिव्हरी या ठिकाणी ट्रमलाईनच्या आतमध्ये अगदी लोअर डिलिव्हरी जमिनीला गरांगळ्या घालत, मित्र म्हणून खेळपट्टीला गरांगळ्या घालत हा चेंडू किपर सुद्धा बीट झाला होता, परंतु पायाने चेंडू अडवला जातोय। धर्मेश आहे आता मात्र प्रयास स्ट्रायकेडला। ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू इथे मात्र इन स्विंग चेंडू करतोय अतिशय चांगलं। निलेशजी पाटील यांच्याकडनं करण मडवीनं जर अंकुश टकले याचा विकेट घेतला तर 200 रुपयाचा कॅश प्राइज आहे। सगळ्या बाजूने कॅश प्राइज चालू आहेत। इथे मात्र बघतोय आपण पुणेकडनं प्रोत्साहन वाढवण्याचं काम चालू आहे। करण मडवी यावेळी मात्र सॉफ्टवेअरमध्ये चेंडू या ठिकाणी खेळून काढलेला आहे। शॉट थर्डमॅनचा खेळाडू इथे मात्र आपण बघतोय। शॉट कव्हर पॉइंटचा खेळाडू या ठिकाणी आपण पाहतोय। चेंडूवर येतोय, सिंगल जोडली जाणार, बॅटने पहिली धाव। संघाची धाव संख्या एकूण मात्र बिनबाद 2। पहिले षटक प्रगतीपथावर 3 षटकांचा सामना। आता मात्र पुन्हा एकदा या ठिकाणी आपण बघतोय अंकुश टकले या ठिकाणी स्ट्रायकेडला असेल। गणगती फलंदाज आहे, तितक्याच ताकदीचा गोलंदाज करण मडवी। क्या बात आहे, जोरदार अपील, लाऊडली अपील केली होती आणि इथे मात्र आपण या ठिकाणी पाहतोय इन स्विंग चेंडू, आतमध्ये चेंडू येतोय। कोकोपुराचा चेंडू आपण नेहमीच बघतोय, ज्या ठिकाणी शाईन असतो तो चेंडू इथे मात्र आपण बघतोय स्विंग होत असतो, परंतु इथे मात्र या ठिकाणी जर पाहायला गेलो तर टेनिस क्रिकेटचा चेंडू आहे, त्याला सुद्धा वळवण्याची क्षमता करण मडवी। यावेळी फक्त लॉफ्ट आहे, ओव्हर द कव्हर, इनसाइड आउटचा फटका। इथे मात्र बघतोय कव्हरच्या डोक्यावरून हा चेंडू येतोय। बराचसा कालावधीनंतर अंकुश टकलेच्या बॅटमधून हा येतो चौकार। या ठिकाणी दाखवलेल्या चौकार लगावतो करण मडवी, सज्ज होतोय अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न। यावेळी मात्र जोरदार अपील केलेले आहे। धर्मेंद्र याला सुवर्ण संधी होती, परंतु इथे मात्र धर्मेंद्र वाकला सुद्धा नाही, डायलॉग बाकी सूट होईल, तर झुके का नाही। इथे मात्र आपण बघतोय यष्टांवर चेंडू फेकण्याचा प्रयत्न। धावसंख्या 6। पहिल्या षटकाचा निर्वाळा या ठिकाणी आपण पाहतोय। अतिशय चांगलं षटक, कारण दोन्ही फलंदाज जर आपण बघायला गेलो, एक मात्र गावदेवी गावठाणमधून खेळला जाणारा खेळाडू एका बाजूने आपण बघतोय अंकुश टकले, दुसऱ्या बाजूने जर आपण विचार केला तर जांभूलपाडा गावातील एक उभारता खेळाडू आहे प्रयास। या दोन खेळाडूंना सुद्धा आपण बघायला गेलो तर मोठ्या फटक्यापासून वंचित सोडलं। टेनिस क्रिकेटमध्ये आणि पॉवर प्ले मध्ये जर आपण 8 धावसंख्या देतो ते तर नक्कीच मी अतिशय चांगलं षटक म्हणेन, परंतु 3 षटकांचा सामना आहे। 3 षटकामध्ये क्रिकेट आहे मित्रांनो, काहीही घडू शकतं।
आता मात्र क्षेत्ररक्षण विखुरलेलं आपण पाहू शकाल. चला थोडस स्पीडअप करा. पहा कीपर क्षेत्ररक्षण वेगळं लावतोय, गोलंदाज वेगळं लावतोय, कर्णधार आता मात्र काय करणार याच्यात. प्रयास पाटील आहे या ठिकाणी स्ट्रायकरला फलंदाज. वरफुल टच चेंडू प्रॉपर टायमिंग झालं, डिस्पॅच केलंय. इथे मात्र पहिल्याच चेंडू क्षेत्र निवडलंय मिड विकेटचं आणि पहिल्याच चेंडूवर मात्र या ठिकाणी स्वागत केलं. वेलकम सुजित, इट इज 6. लोवर फुलटॉस चेंडू तुम्ही अगोदरच फलंदाज जर चांगल्या टच मध्ये एखादा असेल आणि स्लॉग ओव्हरचं षटक मी तर नक्कीच म्हणू शकतो, कारण फक्त 3 षटकांचा खेळ आहे. चेंडू भिजलाय पहा, चेंडू द्या लगेचच. पंच आपल्याकडे चेंडू आहेत का? त्या लगेचच. एखादा चेंडू जर नसेल तर सुपूर्द सुद्धा करा. बघा फलंदाजावर निर्णय अवलंबून असेल, त्यांना जर हरकत नसेल तर लगेचच चेंडू तो सुपूर्द करा आपण. परंतु बघा वेळ वाया घालवू नका आणि चेंडूची पाहणी सुद्धा करून ठेवा आपण. प्रयास पाटील आणि त्याचबरोबर या ठिकाणी अंकुश टकले आपल्या दोघांना विनंती असेल, पहा कधीही चेंडू जाऊ शकतो. 3 षटकांचा सामना या ठिकाणी बघतो आपण. 2 संघ इथे मात्र एका बाजूने सिंधुदुर्ग, त्याचबरोबर सिंहगड संघाने इथे मात्र क्षेत्ररक्षण स्वीकारलेले आहे आणि सिंधुदुर्ग संघाचे 2 फलंदाज या ठिकाणी आपण पाहतो. प्रयास पाटील ज्याने षटकार मारल्याने अंकुश टकले, दुसऱ्या बाजूने नॉन स्ट्राईक केला तर गोलंदाजच्या उंबरठ्यावर आता मात्र सुजित पाटील. पहिल्या चेंडूवर षटकार, दुसरा चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर चेंडू जातोय. पंच संदीपजी मडवी सर या ठिकाणी अवांतर चेंडू घोषित करतात. पहिला चेंडू षटकार, दुसरा चेंडू अवांतर. धावसंख्या 13, बिनबाद 13. अंकुश टकले नॉन स्ट्राईक केला, गोलंदाज सज्ज होईल सुजित पाटील. ऑफस्टंपच्या पुन्हा बाहेर, बॅक टू बॅक दुसरा अवांतर चेंडू येतोय. लाईन आणि लेंथ बिघडताना दिसतो, त्याला कारण मित्रांनो पहिला चेंडू लोवर फुलटॉस फेकला होता आपण, दुसरा चेंडू लेंथ बॉल टाकू शकतो आपण, परंतु आता मात्र या ठिकाणी पाहतो आपण स्लॉट मध्ये चेंडू. खऱ्या अर्थानं हेच हा चेंडू फेकणं गरजेचं होतं. लीगल डिलिव्हरी तुम्ही किती फेकता हे महत्वाचं असतं. बघा तुम्ही 3 अवांतर चेंडू फेकलात आणि 4थ्या चेंडूवर जरी तुम्ही लीगल फेकलात आणि सिंगल जरी आले तर प्रतिस्पर्धी संघाला 4 धावसंख्या मिळत असतात. या सगळ्या गोष्टीचं कॅल्क्युलेशन तुम्हाला करणं गरजेचं असतं. आणखी एक अवांतर चेंडू इथे मात्र मगाशी क्षेत्ररक्षण सजवताना 4 जण क्षेत्ररक्षण सजवत, परंतु आता मात्र एकटा फक्त करण म्हणून या ठिकाणी पुढे सरसावला सांगण्याची गरज आहे, कारण हे गरजेचं असतं. गोलंदाज प्रेशर मध्ये असणार, समोर बलाढ्य 2 मोठे फलंदाज आहेत आणि त्यांना या ठिकाणी डॉट बॉल फेकणं नेव्हर इझी, कठीण असतं. सुजित पाटील इथे मात्र टॉप एज लागतोय. फर्स्ट विकेट डाऊन, पहिला गडी या ठिकाणी बाद होतोय. इथे मात्र आपण बघतोय प्रयास पाटील होणार त्या ठिकाणी झेलबाद. नंतरचा होणारा सामना या ठिकाणी एका बाजूने रायगड आणि राजगड दोन्ही संघाच्या संगणकाला विनंती असेल या लगेचच आपण रायगड संघाचा संगणक आणि त्याचबरोबर राजगड संघाचा संगणक लगेचच यायचं आपण. नाणेफेक करण्यासाठी या ठिकाणी विकेट्स महत्वाचे होते आणि विकेट्स या ठिकाणी मिळाली सुद्धा आहे.
नवीन फलंदाज साजन पाटील, अंकुश टकले स्ट्राईक एंडला आणि नॉन स्ट्राईक एंडला साजन पाटील आहे. टपेच पुन्हा एकदा या ठिकाणी पाहतो आपण विकेट्स भेटणार का? येस, बॅक टू बॅक दुसरी विकेट्स आणि कमबॅक केलेला आहे गोलंदाज सुजित पाटील यानं. आणखी एक या ठिकाणी आपण बघतो फलंदाज इथे होतोय अंकुश टकले झेलबाद. यावेळी मात्र हॅट्रिक होणार का? येस, इट इज अ हॅट्रिक. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या एकदा सुजित पाटील साठी. सिंधुदुर्ग संघाचा अनिल पाटील जर खेळाडू हा फलंदाजीसाठी उतरला आणि त्याने जर 3 षटकार मारले तर आकाश टकले याच्याकडनं 2000 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे. दोन षटकार लगावले तरी सुद्धा आकाश टकले यांच्याकडनं 2000 रुपयाचे कॅश प्राइज असेल. यावेळी मात्र पंचांचा इशारा येईलच. येस, इट इज वाईट. यावेळी मात्र 1 रन्स फॉर द ओव्हर वॉर्निंग सुद्धा मिळालेले आहे. ओव्हर द हेड जेव्हा आपला चेंडू डोक्याच्या वरून जातो क्रिकेटमध्ये 2 पद्धतीचं 3 पद्धतीचं वाईट दिले जातात. ऑफस्टम्पच्या बाहेर, लेग स्ट्रिपच्या बाहेर आणि एक्स्ट्रा बाउन्स ज्याला आपण म्हणतो. हा सुद्धा एक्स्ट्रा बाउन्स या ठिकाणी पाहायला मिळाला, परंतु इथे मात्र लीगल डिलिव्हरी डॉट बॉलनी षटक संपवलं जातोय. एंड ऑफ द सेकंड ओव्हर अगदी नाट्यमय षटक मी तर म्हणून या षटकाला. बरेच काही घडले या षटकामध्ये, परंतु इथे मात्र कमबॅक करणं षटक. 2 षटकांची समुद्राची धावसंख्या इथे मात्र 3/16. चला नाणेफेक करण्यासाठी या बघा लगेचच आपण रायगड आणि राजगड 2 संघाचे संगणक या आपण. अगदी तुम्हाला राजेशाहींसारखं बोलवावं लागतं बघा प्रत्येक संघाच्या संगणकाला. रेडी राहायचं आपण. चला, कारण बघा 2 वाजून गेलेले आहेत आणि जितक्या लवकर आपले हे लीगचे सामने खेळवता येईल तितक्या लवकर खेळवायचे प्रयत्न करा, एवढीच अपेक्षा आपल्याकडून ठेवतोय मी. शेवटचं षटक गोलंदाज गोलंदाजचं नाव सांगा. रोहित पाटील. नावातच हिट आहे. बघायचं आहे फलंदाज आता मात्र असणार स्ट्राईक एंडला दीपेश मोहिते. लोअर फुट टच चेंडू, खराब चेंडू, परंतु जास्त काय डॅमेज झालं नाही. त्या ठिकाणी ताकद थोडीशी कमी पडली त्या चेंडूवर. 2 धावसंख्या मिळतात. धावसंख्या 2 ने पुढे सरकेल. तिसरं षटक प्रगतीपथावर धावसंख्या 18. या षटकाला मॅक्सिमम षटक बनवावं लागेल. आणखी एक विकेट या ठिकाणी मिळते, आपण पाहू शकाल. फलंदाज इथे मात्र परतीचा रस्ता पकडतोय. गत्यंत उरले नाही, कारण आता मात्र हात खोलावे लागतील, मोठे फटकेबाजी करावे लागेल. समोर गोलंदाज आहे, हे बघण्यापेक्षा आपल्या संघाला जास्तीत जास्त भरीव कामगिरी कशा प्रकारे करता येईल हा एकमेव मात्र पवित्र घेऊन इथे फलंदाज आपण पाहतोय.
फलंदाज क्रमांक या ठिकाणी आपण बघतोय चौथा बाद होतोय. कुंदन जातोय मैदानामध्ये आणि आता मात्र स्ट्राईक केला असतो तो म्हणजेच सर्वेश कातकरी फलंदाज या ठिकाणी बघतोय. चांगला फलंदाज आहे, मोठे फटकेबाजी करू शकतोय. रिव्हर्स अटेम्प्ट केला जातोय. क्या बात आहे. ही तलवार म्हणजे दुधारी तलवार असते, लगी तो आबाद नाही तो कन्फर्म बर्बाद. रिव्हर्स अटेम्प्ट करताना या ठिकाणी जर आपण बघायला गेलो तुमची नजर चेंडूवर ही खूप महत्वाची असते. मगाच्या सकाळच्या सत्रामध्ये आपण करण मडवीच्या बॅट मधून बघायला 3 अटेम्प्ट केलं होतं. 3 वेळा 2 वेळा सक्सेस सुद्धा झाला. सगळ्यात महत्वाचं म्हणजे चेंडू कनेक्ट केला त्यानं. यावेळी मात्र ओव्हरपिच चेंडू फटका फसला जातोय. लॉंगॉनचा रिझन तिथे मात्र जय टिपला जातोय. आणखी एक फलंदाज होणार बाद. विकेट्स क्रमांक इथे मात्र 5वा गाद होतोय. नभेश घरत नवीन फलंदाज. आता मात्र बॅकफुटला ढकलण्याचं काम केलेलं आहे. चेंडू या षटकातील आपण बघतोय 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. धावसंख्या 18. हाफ ट्रॅकर चेंडू षटकपूल सक्सेसफुल ब्युटिफुल शॉट. दॅट्स ओव्हर द रो. इट्स अ 6. ते मात्र संजीवनी देण्याचं काम केलं मित्र नक्कीच म्हणून फलंदाजानं या षटकाराच्या सहाय्यानं असा उंचावलेला आहे. धावसंख्या 24. शेवटचा चेंडू इथे मात्र या षटकातील असेल. 24 या चेंडूवर धावसंख्या किती येणार? षटकार येणार, चौकार येणार की गोलंदाज हा चेंडू निर्धाव फेकणार? पाहिजे. आता मात्र एक षटकार लगावल्यानंतर आत्मविश्वास इथे मात्र फलंदाजा वाढला असेल. वरपी चेंडू मिस करतोय आणि इथे मात्र बघतो आपण धाव घेण्याच्या नादामध्ये इथे बाद होतोय. 24 धावसंख्या झाल्यात आणि 25 धावसंख्येचं आव्हान असेल. चला स्पीडअप कर लगेचच. 24 धावसंख्या झालेली आहे, 25 धावसंख्येचं आव्हान आहे प्रतिस्पर्धी संघाला. त्याचबरोबर पहा शेवटचा कॉल दिला जातोय रायगड आणि राजगड. रायगड संघाचा संगणक आणि राजगड संघाचा संगणक या प्लीज आपण नाणेफेक करण्यासाठी. त्या दरम्यान दोन्ही संघांना कॉल केलेला आहे. त्यांनी दोन्ही संघाचे संघनायक इथे यायचे आहेत. किल्ले रायगड तसेच किल्ले राजगड या दोन्ही संघाचे संघनायक यांनी नाणेफेकीसाठी यायचं आहे. त्याच दरम्यान मी एक गोष्ट सांगू इच्छितो की या रणरणत्या उन्हात खेळाडूंसाठी आणि सर्व प्रेक्षकांसाठी जी पाण्याची व्यवस्था केली आहे ती म्हणजे पाण्याचा न्यू ब्रँड मार्केटमध्ये आलेला आहे तो म्हणजे निरीश पॅकेजिंग ड्रिंक वॉटर्स आणि त्याचे प्रोप्रायटर आहेत केतन माळी यांच्यातर्फे मोफत 2 दिवस या पाण्याची व्यवस्था केली आहे. केतन मडवी यांच्याकडनं हा ब्रँड पाण्याचा आलेला आहे बाजारात. निरीश पॅकेज ड्रिंकिंग वॉटर आणि के फ्रूट्स हे देखील आपल्याला दोन्हीच्या माध्यमातून ही सेवा पुरवली येते म्हणजे केतन मडवी यांनी. तर निश्चितच जर तुम्हाला कोणत्या समाजकार्यासाठी पाण्याची सुविधा हवी असेल तर निश्चित तुम्ही केतन मडवी यांच्याशी संपर्क साधूचा. निरीश पॅकेज ड्रिंकिंग वॉटर यांच्या माध्यमातून जाऊया मैदानावरती देव डाकी यांच्या सुरेल आवाजात. पण तत्पूर्वी किल्ले राजगड संघाचा संघनायक इथे उपस्थित आहे. मी विनंती करेन किल्ले रायगड संघाच्या संघनायकाला की त्वरित येऊन नाणेफेकी करायची आहे. किल्ले रायगड संघाचा संघनायक. चला या दोन्ही संघाचा संगणक पहा आपण खूप वेळा या ठिकाणी कॉल दिलेला आहे. रायगड आणि इथे मात्र राजगड खूप वेळ झालेला आहे. चला क्षेत्ररक्षण लगेच सजवून घ्या. सलामीची जोडी या ठिकाणी आपण मैदानामध्ये पाहतोय.
24 धावसंख्या झालेली आहे. 25 धावसंख्येचं आव्हान असेल या ठिकाणी. पाहतो आपण सलामीची जोडी. एका बाजूने करण मडवी, अतिशय चांगला खेळाडू आहे, गुणवंत खेळाडू या ठिकाणी बघतोय. रायझिंग स्टार चिरले गावातील. दुसऱ्या बाजूला त्याच्या सोबत साथ देण्यासाठी ओपनिंग पेअर अर्थात सलामीची जोडी या ठिकाणी पाहतो आपण. 25 धावसंख्येचं आव्हान असणार आहे. तर दरम्यान दोन्ही संघाने इथे उपस्थित आहेत. मी विनंती करेन आयोजकांना की नाणेफेकी करून घ्यायचं आहे. अलंकार आणि आकाश असे दोन्ही संघाने घेत आहे. किल्ले राजगड आणि किल्ले रायगड काय योगायोग आहे पहा. महाराजांचे दोन्ही किल्ले हे राजधानीसाठी नियुक्त केले गेले होते आणि त्यापैकी पहिली जी राजधानी जी होती किल्ले राजगड त्या संघाचा संघनायक आकाश टकले आणि किल्ले रायगड स्वराज्याच्या राजधानीचा संघनायक म्हणावे लागेल अलंकार. दोन्ही संघादरम्यान हा नाणेफेकीचा कौल होते आणि नाणेफेकी करण्यासाठी मान्यवर मंचावरती आहेत ते म्हणजे प्रभाकरजी पाटील. हेड इज द कॉल अँड टेल इट इज. किल्ले राजगड नाणेफेकी जिंकलेले आहे. बायचा आहे कोणता निर्णय स्वीकारतील आणि त्याच दरम्यान मैदानावरती जायचं आहे देव डाकी यांच्या मार्फत. 25 धावसंख्येचं आव्हान असणार आहे आणि त्या आव्हानाला मात्र आता सामोरं जातील. एका बाजूने कंपल्सरी चेस, दुसऱ्या बाजूने डिफेंड करावं लागेल. मयूर मडवी आणि करण मडवी अशी जोडी या ठिकाणी. तर पहिलं षटक या ठिकाणी गोलंदाज उज्ज्वल. पहिला चेंडू टॉप पेच लागलाय. महत्वाचा झेल असेल आणि तो मात्र या ठिकाणी टिपलेला आहे. इथे मात्र प्रयास पाटीलने पहिल्या चेंडूवर गोल्डन डचचा शिकार होतोय. करण मडवी होतोय झेलबाद. उज्ज्वलने मात्र नक्कीच आपली कामगिरी उज्ज्वल केलेली आहे. कारण संघाचा पाठीचा कणा जर आपण या प्रतिस्पर्धी संघाचा बघायला गेलो तर करण मडवी आहे. त्याला मात्र या ठिकाणी परतीचा रस्ता दाखवलाय. सुजित पाटील नवीन फलंदाज मैदानामध्ये सज्ज होतोय. ज्याने षटक हाताळलं होतं. इथे मात्र या ठिकाणी बघतो आपण उज्ज्वल. खराब शॉट सिलेक्शन मित्र नक्कीच म्हणून क्रिकेटमध्ये आपण नेहमीच म्हटलं जातं जेव्हा जेव्हा तुम्हाला चेंडू या ठिकाणी तुम्ही व्ही मध्ये खेळत असता बॅटचा फुल फेस जातो आणि जेव्हा तुम्ही आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न त्यावेळी तुमचा टॉपेज हे मात्र लागण्याचे खूप जास्त चान्सेस असतात आणि तिथे मात्र करण मडवीन ती चूक केली. लोव्हर डिलिव्हरी क्या बात है. चेंडू पडल्यानंतर इथे मात्र लोव्हर डिलिव्हरी होतोय. चांगली किपिंग नक्कीच म्हणेन मी. कारण चेंडू प्रत्येक चेंडू पकडणं लोवरच टोटेल आहे मित्र. आवर्जून म्हणेन 25 धावसंख्या 18 चेंडूला या ठिकाणी सामोरं जाताना 2 चेंडूचा खेळ संपतोय. एकही धाव न देता एक गडी या ठिकाणी मात्र बाद करण्यात सक्षम ठरतोय. इथे मात्र अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण डायरेक्ट हिट झालेली सुद्धा आहे परंतु फलंदाज पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित. क्या बात आहे. क्षेत्ररक्षण अप्रतिम. लाजवाब क्षेत्ररक्षण चालू आहे. धावसंख्येचा श्री गणेशा 1-1 धावेसाठी आता मात्र झुंजावं लागतंय. इथे मात्र या ठिकाणी आपण बघतोय सिंहगड या संघाच्या फलंदाजाला पहिल्या चेंडूवर अगदी व्हेरी फर्स्ट डिलिव्हरी म्हणू शकतो आपण. त्या चेंडूवर इथे विकेट्स मिळवलेला आहे करण मडवीचं. त्यानंतर मात्र इथे आपण बघतोय सुजित पाटील आता मात्र स्ट्राईक केला असेल. वन डाऊन साठी इथे मात्र खेळाडू आलेला होता. ओव्हर द कव्हर. इथे मात्र जस्ट शॉट फॉर द बाउंड्रीज आपण म्हणू शकतो. इथे मात्र पंचांचा इशारा येतोय. एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावर ना तो वन बाउन्स चौकार. चांगला फटका. एक्स्ट्रा कव्हरला तुम्ही जेव्हा खऱ्या अर्थानं शॉट खेळत असता तेव्हा खऱ्या अर्थानं फलंदाजची पॉवर टेस्टिंग होत असते, ताकद टेस्टिंग होत असते. ताकदीचा फटका असतो हा. आणि आता मात्र या ठिकाणी आपण बघतोय चौकार येतोय. सुजितला मात्र एक इनिंग खेळावे लागेल. कंपॅरेटिव्ह स्कोर उभा करावा लागेल आणि आपल्या संघाला विजयाच्या द्वारापर्यंत निवून ठेवावं लागेल. क्रिकेटमध्ये मित्रांनो तुम्ही मॅच मध्ये इन करण्यापेक्षा
मॅच फिनिश कशी करता येईल हे शिकणं खूप महत्वाचं असतं. मग ते गोलंदाजच्या बाजूने असलं अथवा फलंदाज, विकेट्स घेतला असेल तर तुमचं षटक सुद्धा चांगलं संपवणं गरजेचं असतं. इथे मात्र फलंदाज आपण बघतोय, यावेळी मात्र चांगला चेंडू लॉफ केलाय. चेंडूला असते अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी आपण पाहतोय. किमान एक धावसंख्या वाचवलेली आहे, 6 धावसंख्या 6. आता मात्र पुन्हा एकदा या ठिकाणी आपण पाहतोय स्वतः संघाचा संगणक इथे मात्र स्ट्रायकरला फलंदाज, इथे मात्र मयूर मडवी आहे. आक्रमक फलंदाज आहे. मोठा फटका येणार का? उज्ज्वल ओव्हर पिच चेंडू, क्या बात आहे. फुलर लेंथ करून घेतला चेंडू, मिस करतोय. इथे मात्र या ठिकाणी षटकाचा निर्वाळा, अप्रतिम षटक हाताळलेला आहे. एक चौकार जरी सोडला तरी सुद्धा नक्कीच म्हणेन पहिले षटक लाज जवाब हाताळलंय. 25 धावसंख्या डिफेंड करताना पहिल्या षटकाचा खेळ संपला जातोय. धावसंख्या फक्त आणि फक्त रन बॉल 6. 12 चेंडू आणि 19 धावसंख्येची गरज. चला थोडस स्पीडअप करा आपण. थोडस स्पीडअप करा, निर्णय लगेचच घ्या आपण. 12 चेंडू आणि 19 धावसंख्येची गरज. कंपल्सरी चेसिंग असणार आहे. 12 चेंडू 19 धावसंख्या काढाव्याच लागतील. दुसऱ्या बाजूला मात्र डिफेंड करायचे आहेत. 12 चेंडू आणि 19 धावसंख्या. 3 षटकांचा सामना आहे. पहिलं षटक P1चं षटक हाताळलं अप्रतिम उज्ज्वल यानं. त्यानंतर मात्र आता येणारे 2 षटक असतील. हे षटक अतिशय महत्वाचं असेल मित्र म्हणेन दोन्ही संघाच्या बाजूनं. कारण ज्यावेळी तुम्ही चेस करता त्यावेळी सेकंड लास्ट ओव्हर दॅट वॉज अ मोस्ट पार्ट ऑफ द मॅच. क्या बात आहे. नक्कीच आमच्यापर्यंत माहिती पोहोचवलेली आहे. मागच्या सामन्यामध्ये निर्धाव षटक फेकलं होतं. इथे तोच गोलंदाज आता मात्र कुंदन घरात येतोय गोलंदाज. 12 चेंडू 19 धावसंख्येची गरज. वयोवर्ष कमी या ठिकाणी बघतो आपण. 16व्या वर्षात या ठिकाणी जर पाहायला गेलो नक्कीच चर्चा चालू राहीलच. पहिला चेंडू, क्या बात है. 6वा चेंडू सोडा, 7वा चेंडू सुद्धा निर्धाव टाकलाय. इथे मात्र या ठिकाणी बघतो आपण जिथं मागच्या सामन्यामध्ये षटक संपवलं होतं तिथूनच षटक स्टार्ट केलंय. मात्र वाटतं ह्या चेंडूनं दुसरं षटक फेकलं असेल. त्याच पद्धतीने चेंडू, इथे मात्र इनसाइड आउटचा फटका. या ठिकाणी आपण बघतो डीप कव्हर पॉइंटच्या क्षेत्रामध्ये चेंडू चाललोय. चेंडू जातो सीमारेखा पार. यावेळी मात्र येतोय आता मात्र फलंदाज. इथे मात्र सुजित पाटीलच्या बॅटमधून हा ब्रँडेड चौकार. देखिए जरा किसमें कितना है दम. एका बाजूला कुंदन आहे गोलंदाज, दुसऱ्या बाजूला सुजित आहे. जर तू मेडन षटक टाकत असतील तर माझ्यामध्ये सुद्धा मोठे फटके करण्याची क्षमता आहे. क्रिकेट आहे मित्रांनो, क्रिकेटमध्ये अग्रेशन गरजेचं असतं. एकास एक सरस आहे या ठिकाणी आपण बघतोय. कारण ही स्पर्धा या ठिकाणी जर बघायला गेलो तर चिर्ले ग्रामपंचायत प्रीमियर लीग आणि सगळेच अनमोल रत्न या स्पर्धेमध्ये खेळताना आपण पाहू शकाल. पुन्हा एकदा सज्ज होतोय. ऑफस्टेकच्या बराचसा बाहेर चेंडू यावेळी मात्र, परंतु इथे मात्र माझ्या मनामध्ये सुद्धा एक प्रश्नचिन्ह आहे. या चेंडूवर प्रहार का नाही केला? बराचसा रूम होता सुजितनं आणि हेच या ठिकाणी इथे मात्र डगआउट्स मध्ये सुद्धा येतात. कारण एकच खेळाडू त्या ठिकाणी तैनात आहे. यावेळी मात्र लॉफ केलाय, फटका फसला जातोय. इथे मात्र मिड विकेटचा खेळाडू त्या ठिकाणी येतोय. मिस जजमेंट केलं जातोय, झेल सुटला जातोय. खराब क्षेत्ररक्षण मित्र म्हणेन. एवढा चेंडू हातात असताना इथे मात्र या ठिकाणी बघतो आपण अंकुश टकले सीमारेखावर चिले का नाही? इंजर्ड आहेत का? प्रश्नचिन्ह असेल या ठिकाणी. इंजर्ड आहेत बहुतेक या ठिकाणी, कारण 2 सेफ हँड फिल्डर आहेत. एका बाजूने प्रयास पाटील बघतोय, कीपर आहेत, अर्थातच राहणं गरजेचं आहे. परंतु दुसऱ्या बाजूला मिड विकेटला अंकुश टकले येणं गरजेचं होतं. कदाचित या ठिकाणी इंजर्ड असू शकतात. धावसंख्या धावफलकावर या ठिकाणी पाहतो आपण 13. कशोका होईना परंतु फलंदाजाला या ठिकाणी धावसंख्या येणं गरजेचं आहे. 9 चेंडू 12 धावसंख्येची गरज.
यावेळी मात्र आपण बघतोय शफल झाला खेळाडू. इथे मात्र शॉर्ट फटका बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये अतिशय चांगलं क्षेत्रक्षण मित्र म्हणेन. एका धावसंख्येनं सेटल्ड व्हावं लागलंय. धावसंख्या 14. 8 चेंडू 11 धावसंख्येची गरज. 8 चेंडू 11 धावसंख्या. 8 चेंडू आणि 11 धावसंख्या. हे 2 चेंडू महत्वाचे असतील मित्र म्हणतोय कुंदन. यावेळी मात्र फुलरल्यांचा चेंडू प्रेझेन्स ऑफ माइंड दाखवलंय गोलंदाजांना आणि ही गरजेचं असतं. आता मात्र आपण बघतोय 7 चेंडू 10 धावसंख्येची गरज. हा चेंडू निर्णायक असेल. प्रेझेन्स ऑफ माइंड आपण या ठिकाणी पाहतोय. त्यांच्या माध्यमातून गोलंदाज वयोवर्ष कमी आहे 16 वर्षाचा हा गोलंदाज, परंतु जर प्रेझेन्स ऑफ माइंड दाखवलं ते तर खराच 30 वर्षाचा खेळाडू सुद्धा लाजवेल. फुलरल्यांचा चेंडू फेकतोय. हा चेंडू महत्वाचा असेल. कुंदन हा चेंडू कशा प्रकारे हाताळणार. ऑफस्टूच्या बाहेर चेंडू लिडिंग यायच लागलेले आहे. इथे मात्र आपण बघतोय फलंदाजाला येतोय हा नशिबाचा चौकार. आपल्या खात्यातील चेंडूवर चौकार दिल्यानंतर आता मात्र इक्वेशन चेंज झालेलं आहे. रनबॉल धावसंख्या 6 चेंडू 6 धावसंख्येची गरज. कंपल्सरी चेस आहे. अजूनही सामन्यामध्ये या ठिकाणी काय राहिलंय का पाहायचं आहे. बघा हा सामना संपल्यानंतर लगेचच रायगड आणि राजगड या 2 संघामध्ये लढत होणार आहे. जो संघाने नाणेफेक जिंकलेले आहे त्यानं लगेचच आता मात्र निर्णयाची अंमलबजावणी करायची आहे. गोलंदाज मात्र ते अंकुश टकले स्वतः येणार आता गोलंदाजीसाठी. 6 चेंडू 6 धावसंख्येची गरज. लीग मधले अजूनही 4 सामने बाकी आहेत. त्यामुळे थोडस स्पीडअप करा. अंकुश टकले ब्रेक चेंडू यावेळी मात्र सफल झालाय. इथे मात्र मॅच फिनिश केलेली आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये इथे मात्र येतोय हा विजयी षटकार. कृपया बघा राजगड आणि रायगड दोन्ही संघाच्या संगणकांना सूचना असेल आपण निर्णयाची अंमलबजावणी करा. कारण आता मात्र वेळ हातातून निसटत चाललेली आहे. 2:30 वाजलेले आहेत. दुपारच्या सत्रामध्ये आपण पाहतोय आणि सामन्याचा सामनावीर या ठिकाणी आपण पाहतोय सुजित पाटील या ठिकाणी यायचं आपण. 3 विकेट्स आणि त्याचबरोबर 7 चेंडू 16 धावसंख्या. क्या बात आहे. यायचं आपण सुजित पाटील. इथे मात्र या ठिकाणी जसं सामना सुरू होईल तसं आवाजामध्ये सुद्धा बदल केला जातोय. विपुलजी पाटील आपल्यासोबत जोडले जात आहेत.